हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आज आपण बनवत आहोत ओला जवळा रेसिपी. त्यासाठी आपल्याला जास्त काही नाही तर हा ओला जवळा लागणार आहे. ह्यालाच मिनी प्रॉन्स असंच बोलतात. तर हा जवळा जो आहे ना तो प्रॉपर असा वॉश करून घ्यायचा. 2 ते 4-5 वेळा तरी पाण्यातून काढून घ्यायचा, कारण की तो वाळूमध्ये असतो. सो त्याच्यामध्ये थोडीशी मातीसर असते. सो त्याच्यामध्ये तो प्रॉपरली वॉश करून गेल्यानंतर त्या जवळ्याला आपण मॅरिनेट करूनच ठेवून द्यायचं. आणि त्याच्यानंतर मग त्यासाठी मेन इन्ग्रेडियंट्स आहे कांदा. सो कांदा खूप सारा लागतो आपल्या जवळ्यासाठी. कांदा, टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर. आणि एका पॅनमध्ये ते पहिला आपण लसणाच्या पाकळ्यांची आणि कांद्याची फोडणी मारून घ्यायची. आणि कांदा चांगला लालसर शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटोसुद्धा चांगला शिजून द्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करा, त्याच्यामध्ये लवकर शिजतं. आणि त्याच्यानंतर आपले लाल तिखट, हळद, मसाला वगैरे सगळं ॲड करायचं आणि प्रॉपर असं शिजून द्यायचं. आणि त्याच्यानंतर ते थोडा टाईम त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही आवडते मसाले आहेत ते टाकू शकतात. थोडासा चिकन मसाला टाकला तरी अजून मसाला टेस्ट येते. आणि तुमच्याकडे मालवणी आणि थोडीशी आलं लसूणची पेस्टसुद्धा ॲड करा. आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर ते प्रॉपर असं शिजून द्या. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि थोडा टाईम झाकून ठेवा. त्याच्यामध्ये ते चांगलं शिजून जातं. आणि हे चांगलं शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो मॅरिनेट केलेला आपला जो काही ओला जवळा आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा. तो मॅरिनेट केल्यामध्ये एक ॲडव्हान्टेज असतो की तो प्रॉपर असा तो मुरून जातो. आपल्याला जास्त त्याच्यामध्ये काही करायची चेंजेस करायची गरज नाही. सो अशा प्रकारे नक्की जवळा ट्राय करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर कोकम असेल तर ते ॲड करा, नाही तर तुमच्याकडे कैरी किंवा काय काय जर त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा पिळतात आंबटसरपणा येण्यासाठी. पण मी त्याच्यामध्ये कोकम टाकलं तर अजून जास्त टेस्टी बनतो. आणि थोडंसं पाणी ॲड करा आणि तो झाकून ठेवा आणि तो चांगल्या प्रकारे शिजतो. आणि अशा प्रकारे तुमचा ओला जवळाची भाजी तयार होते आणि खूप छान आणि टेस्टी लागते. नक्की ट्राय करा. आपल्या प्रॉन्सच्या भाजीसारखीच लागते पण खूप टेस्टी लागते. आणि त्याचा स्मेल जो येतो, घमघमाट तो सुटतो. आणि त्याच्यानंतर गार्निशिंग कोथिंबीर टाकायची. आणि त्याच्यानंतर मग थोडा टाईम तो 10 ते 15 मिनटं लो फ्लेमवरती झाकून ठेवायचा. त्याच्यामध्ये तो चांगला शिजतो. आणि अशा प्रकारे आपला ओला जवळा तयार होतो आणि खूखूप टेस्टी लागतो. तो भाकरीसोबत खायला खूप छान लागतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल दॅन बाय, टेक केअर. बघा आता अशा प्रकारे तो शिजला आहे आणि चांगला शिजून झाला आहे. जर तुम्हाला जर पातळसर अजून पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता, किंवा तो जरासा शिजून दिला की त्याचं सगळं पाणी मुरून जातं आणि तो सुका जवळासारखा लागतो. सो अशा प्रकारे ओला जवळा नक्की ट्राय करा ही रेसिपी. बाय, टेक केअर.